हॅलो, नमस्कार. मी प्रतिभा आणि तुम्ही पाहत आहात PS फॅशन डिझायनर, ज्यामध्ये मी वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज, ड्रेस डिझाईन्स, कटिंग, स्टिचिंग दाखवत असते. आज आपण पाहणार आहोत कटोरी ब्लाऊज, 36 साईजचा कटोरी ब्लाऊज कटिंग पाहणार आहोत आणि ते पण अस्तरवरती मी डायरेक्ट कट करणार आहे. तर हे मापं जे आहेत ते आपली मी पूर्ण इथे स्क्रीनवरती दिलेले आहेत. तर पूर्ण उंची इथे 14 घेतलेली आहे, त्यामध्ये प्लस आपण 1 करणार आहोत आणि त्यानंतर शोल्डर घेतलेला आहे मी इथे 5.5 इंचाचा आणि मुंढा उंचीसुद्धा घेतलेली आहे 5.5 इंच. त्यानंतर छातीचं माप 9 इंच, त्यामध्ये 1.5 प्लस केलेलं आहे आणि तुम्ही 2सुद्धा करू शकता जर नवीन असाल तर. आणि इथं मुंड्याची गोलाई दिलेली आहे 1.5 इंचावरती. आता लगेचच मी इथं पाठीमागची बाजू घेतलेली आहे, इथं समोरची बाजू घेत आहे साईडला बघा. तर पूर्ण उंची घेतलेली आहे. इथं पूर्ण उंची घेऊन त्यामधून मी 2.5 इंच वजा करत आहे आणि 2.5 इंच वजा करून येतं आपलं 12.5 इथं. तर 12.5वरती मी इथं अशा खुणा करून घेत आहे, तुम्ही पाहू शकताय. त्यानंतर लगेच मुंड्याची उंची टाकलेली आहे मी इथं 5.5 इंचावरती आणि त्यानंतर छातीचं माप टाकलेलं आहे 1.5 इंच. शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे 5.5 इंचवरती मुंडा घेऊन तिथूनच खाली 12.5 म्हणजे 12.5वरती आपण इथं अशी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. त्यानंतर पुढचं आणि मागच्या गळ्याचं ड्रॉईंग हे बघा इथं टाकून घेतलेलं आहे. 2 इंच घेतलेलं आहे वरती, रुंदी खाली 2.5 आणि उंची आहे ती 5.5 इंच. एकदम हलक्या हाताने गोलाई देऊन घेत आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला गोलाई द्यायची आहे. त्यानंतर आपल्याला मुंडा गोलाई द्यायची आहे 1.5 इंचावरती घेतलेली आहे, सॉरी 1.25 इंचावरती आणि त्यानंतर तिथून मी खाली 3 इंचावरती ते मार्किंग करून घेतलेलं आहे कटोरीसाठी. तर कटोरी हे पहा अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे, पूर्ण मोजून त्यामध्ये अर्धा करून जेवढं येते तेवढी कटोरी आणि कटोरीतलं पुन्हा अर्धा करून आपल्याला हे पहा अशा पद्धतीने गोलाई द्यायची आहे कटोरीची. आपल्याला कटोरीचं कधीही माप काढताना जेवढे आपलं रुंदी आहे कमरेची आता इथं त्याचे अर्धा करायचा आहे. तर लगेचच मी पाठीमागच्या गळ्याची उंची घेतलेली आहे 8.5 इंच. तर पाहू शकता असा बॉक्स करून घेतलेला आहे आणि एकदम हलक्या हाताने गोलाई दिलेली आहे. जर ब्रॉड हवा असेल तर थोडंसं तुम्ही बाहेरच्या बाजूने सुद्धा करून घेऊ शकता. तर इथे मी आता कटिंग करून घेत आहे पूर्ण अस्तरवरती. एकदमच 3 ब्लाऊज घेतलेले आहेत मी, 3 अस्तर घेतलेले आहेत आणि कायम मी अशीच करते कटिंग. म्हणजे एकाच जर कस्टमरचे ब्लाऊज असतील तर 2-3 असे एकदमच मी कटिंग करत असते. तर पाहू शकता अशा पद्धतीने मी इथे कटिंग करत आहे. तर कटोरी कट करून घेतलेली आहे. तर आता इथं दोन्हीचा मध्ये कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मुंडा आपला गोलाई कट करून घेतलेली आहे. डायरेक्ट घेतानाच पुढच्या मुंड्याची गोलाई कट करून घेतली. इथं पाठीमागचा मुंडा कट करून घेत आहे, हे पहा. आणि या पद्धतीने खूप सोपं जातं आपल्याला आणि फास्ट कटिंगसुद्धा होतं. पेपर कटिंग करा, नंतर आपण अस्तर कटिंग करा, त्यानंतर मेन फॅब्रिक कटिंग करा, त्यापेक्षा हे डायरेक्ट कटिंग मला बरं वाटतं. तर इथं आपण मी योकपट्टीचं माप घेत आहोत. तर इथं 3.5 इंचावरती मी इथं एक खूण करून घेतलेली आहे आणि त्यानंतर 12.5 इंचाची योकपट्टी आपल्याला लागणार आहे, कारण आपण मोजलेलं होतं 12.5 इंच आणि या बाजूला 3 इंचावरती खूण केलेली आहे आणि इथून लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे, क्रॉसमध्ये लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. इकडं 3.5 आणि इकडं 3 इंचावरती अशा पद्धतीने योकपट्टी झालेली आहे. आता आपल्याला कटोरीचं कटिंग करायचं आहे. तर हे पाहू शकता इथं जे वरती कापड उरलेलं आहे त्या कापडामध्ये आता आपण इथे कटोरी कटिंग करणार आहोत. तर कटोरी कटिंग करताना काय करायचं, नेहमी आपण तिरकस कापडावरतीच कटोरी कटिंग करून घ्यायची आहे. तर हे पहा इथं मी तिरकस अशी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि आपली जी कटोरी निघालेली होती ती कटोरी ॲज इट इज ठेवून मी आहे असंच मार्किंग करून घेत आहे. पाहू शकताय तुम्ही अशा पद्धतीने. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत जा, तुम्हाला व्यवस्थित लक्षात येऊन जाईल. तर हे पहा अशा पद्धतीने मी कटोरी आहे अशीच ॲज इट इज मार्किंग करून घेतलेली आहे आणि हुकाच्या बाजूला 2 इंच एक्स्ट्रा पुढं घेतलेलं आहे. आपण क्रॉस ठेवायची आहे इंचपट्टी आपल्याला आणि वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन आणि इकडच्या बाजूला सुद्धा अर्धा इंचावर हे पहा अशी गोलाई मी देऊन घेत आहे. ही झाली आपलं कटोरीज मार्किंग. आता दोन्ही पूर्ण इंचपट्टी ठेवून मध्ये काढून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आणि मध्यावरून खाली 1.5 इंचावरती एक खूण करून घेतलेली आहे मी आणि 1.5 इंचावरती खूण करून नंतर दोन्ही कटोरीचे दोन्ही टोक आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत. हे पहा अशा पद्धतीने आपली कटोरी एकदम छान कटोरी बसते. तर आता ही मी कटोरी कट करून घेत आहे
मैत्रिणींनो, खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करते. आय होप की तुम्हाला समजत असेल. हे पहा, अशा पद्धतीने कटोरी आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. तर ही पहा, कटोरी आपली कटिंग झालेली आहे. एकदमच 3 केलेले होते. तर आता आपल्याला कटोरीचं टक्स कसं घ्यायचं हे मी तुम्हाला सांगते. तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हा मध्य घ्यायचा आहे. तर मध्यावरून आपल्याला आता इंचपट्टीने 1.5 इंचावरती खूण करून घेतलेली आहे मी, आणि वरती 2.25 इंचावरती आपल्याला हा टक्स घ्यायचा आहे. हे पहा, आणि खूप छान अशी आपली कटोरी तयार होते. अशा पद्धतीने आपली कटोरी तयार झालेली आहे. तर आता आपण हे साईडला ठेवून स्लीव्जचं कटिंग करणार आहोत. तर स्लीव्ज थोडंसं क्रॉस असल्यामुळे मी एकच स्लीव्ज कटिंग करत आहे. पाहू शकताय तुम्ही. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करत चला व्हिडिओ. तर हे पहा, मी अगोदर जे क्रॉस होतं ते कटिंग करून घेतलेलं आहे. पूर्ण उंची आपल्याला 10 इंच ठेवायचं आहे. आपली जी बाही आहे तर त्यामध्ये 1 इंच प्लस करायचं आहे. 10 असेल तर आपल्याला 11 इंच घ्यायची आहे. दंडगोलाई 5 घेतलेली आहे मी खालच्या बाजूला. आणि आता बघा, 3.5 इंचावरती मी डाऊन करून घेतलेलं आहे. पाहू शकता, इथे एक रेष मारलेली आहे. आणि 3.5 इंचावरती डाऊन केल्याच्या नंतर आपली मुंड्याची गोलाई किती येते ते आपल्याला मोजून घ्यायची. तर इथं 8 इंच मुंड्याची गोलाई येत होती. तर त्यामुळे मी 8 इंचावरती एक क्रॉस टिप हे करून घेतलेलं आहे, खूण करून घेतलेले आहे, आणि तिथंपर्यंत गोलाई दिलेली आहे. तर पाहू शकता, अशा पद्धतीने आपलं स्लीव्जचं सुद्धा कटिंग झालेलं आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर असे छान छान व्हिडिओज पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि साईडचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते ऑलवरती ठेवा. त्यामुळे काय होईल, तर मी जो व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येऊन जाईल. इथं मी राहिलेले दोन्ही स्लीव्जचं कटिंग करून घेत आहे. पाहू शकता, अशा पद्धतीने आपण कटिंग करून घ्यायचं आहे. तर हे पहा, पूर्ण कटिंग झालेलं आहे. आपल्या अस्तरचं ब्लाऊजचं पूर्ण कटिंग झालेलं आहे. आता तर आपल्याला हेच मेन फॅब्रिकवरती कटिंग ठेवून घ्यायचं आहे. तर हे पहा, मी मेन फॅब्रिकवरती पूर्ण हे कटिंग जे अस्तरचं ठेवून कटिंग करून घेत आहे. तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, आणि तुमच्या एका लाईकमुळं मला आणखी नवीन व्हिडिओ बनवण्याला आणखी प्रोत्साहन मिळतं. तर त्यामुळे लाईक करायला प्लीज विसरू नका. तर चला, तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.